आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू आताचे आंबेडकर नगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. आपण आपल्या आदरणीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप साऱ्या माहिती जाणून घ्याव्या. त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष झाले, काय काय त्यांनी त्याग केले, काय काय आपल्या समाजासाठी सोसले, सगळं जाणून घेऊयात. कृपया व्हिडिओ नक्की पहा, खूप मोठा होणार आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला, ज्यामुळे भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. बाबासाहेबांची सर्वात मोठी जीवनशैली म्हणजे त्यांचे वाचन. त्यांना पुस्तकाचे प्रचंड वेड होते. त्यांनी मुंबईत राजगृह नावाचे घर प्रामुख्याने त्यांच्या 50,000 पेक्षा जास्त पुस्तकाच्या वैयक्तिक ग्रंथालयासाठी बांधले होते. ते रात्री अपरात्री केवळ 2 ते 3 तास झोपायचे आणि सतत वाचन करायचे. बाबासाहेबांचे जीवन अत्यंत शिस्तबद्ध होते. अभ्यासाच्या वेळेत ते कोणालाही व्यत्यय आणू देत नव्हते. त्यांचा आहार खूप मर्यादित आणि साधा होता. त्यांचा चहा आणि साधे जेवण आवडत असे. रात्री उशिरापर्यंत काम करायची त्यांना सवय होती आणि पहाटे काही काळ ते विश्रांती घेत असे. अमेरिका, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेबांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताबीची होती. पैशाची प्रचंड बचत करण्यासाठी ते दुपारचे जेवण टाळायचे आणि केवळ एका पावाच्या तुकड्यावर संपूर्ण दिवस काढायचे. ग्रंथालयात उघडण्यापासून ते बंद होईपर्यंत ते तिथंच बसून राहायचे. कठोर अभ्यासाच्या आणि धावपळीच्या आयुष्याला मनाला उभारी देण्यासाठी बाबासाहेब व्हॉलिनियम सुरामध्ये हरवर जात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी जगातील सर्वात मोठे आणि उत्कृष्ट संविधान भारताला दिले, ज्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. सार्वजनिक पाटपट्ट्यावर दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळीराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी मोठा लढा उभारला. स्त्रियांचे हक्क देण्यासाठी महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल मांडले, ज्याद्वारे महिलांना मालमत्तेचा हक्क आणि समान मिळवून देण्याचा पाया रचला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूलभूत वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, कार्यदेतज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांनी आयुष्यभर दलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य भारताचे ते पहिले कायदा व न्याय मंत्री होते. मुद्दे तपशील. पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. जन्मतारीख 14 एप्रिल 1891. जन्मस्थान महू, मध्य प्रांत, आत्ताचे मध्य प्रदेश. महापरिवर्तन दिन, महानिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956, दिल्ली. प्रसिद्ध पदवी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. सर्वोच्च सन्मान भारतरत्न. बालपण आणि सामाजिक संघर्ष. सामान्य जन्म ते रामजी मालोजी सपकाळ आणि भीमाबाई यांचे 14वे अपत्य होते. जातीभेद. महार जातीमध्ये जन्म झाल्यामुळे त्यांना बालपणी तीव्र जाती भेदांचा सामना करावा लागला. शाळेतील संघर्ष. वर्गात इतर मुलांसोबत दूर गोणपाटावर बसावे लागत होते. पाण्यासाठी संघर्ष. शाळेत पाणी पिण्यासाठी वरून पाणी ओतले जात असे, कारण त्यांना पात्रता स्पर्श करण्यास बंदी होती. उच्च शिक्षण आणि पदव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या विज्ञानापैकी एक होते. पदवी. मुंबई एल्फिन्स कॉलेजमधून त्यांनी पदवी पूर्ण केली. परदेशी पदव्या. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातून आणि ब्रिटन लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्रात डायरेक्ट PhD प्लस DSc मिळवली. कायदा. लंडनमधील ग्रेज इनमधून त्यांनी बॅरिस्टर ॲट
लॉ या कायद्याची सर्वोच्च पदवी घेतली. प्रमुख चळवळी: महाडचा सत्याग्रह 1927 मध्ये, चवदार तळ्याचे पाणी दलितांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक लढा दिला. काळा मंदिर सत्याग्रह 1930, नाशिक येथील काळा राम मंदिर दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन केले. वृत्तपत्रे: समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता सारखी वृत्तपत्रे सुरुवात केली. महिलांचा अधिकार: महिलांना मालमत्तेत आणि घटस्फोटात समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. राष्ट्रासाठी योगदान: राज्यघटना निर्मिती: भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाची लोकशाही व्यवस्था घडवली. रिझर्व्ह बँक स्थापना: त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रभारित विचारांच्या आधारे भारताच्या रिझर्व्ह बँक उर्फ RBIची स्थापना झाली. बौद्ध धर्म स्वीकारला परत त्यांनी. जाती व्यवस्थेत त्याग करून 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.